नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला अद्वैतला विचारते की चांदेकर एक गोष्ट तुला विचारू. त्यावर अद्वैत म्हणतो की विचार. कला म्हणते की बापरे, चक्क मी एक गोष्ट विचारू असं म्हटल्यावर तू हो म्हटलास. अद्वैत म्हणतो की मी नाही म्हटल्यावर तू विचारणार नाही आहेस का. कला म्हणते की नाही. अद्वैत म्हणतो की म्हणूनच म्हटलं की सांग, काय सांगायचं आहे तुला. तेव्हा कला अद्वैतला विचारते की अद्वैत, तुला हा त्रास केव्हापासून होतो, म्हणजे काल जो त्रास झाला तो केव्हापासून होतो. तेव्हा अद्वैत तिला सांगतो की ॲक्च्युली लहानपणापासून. जरा काही वातावरण बदललं, धुळीत गेलो किंवा मग थंड खाण्यात आलं, अगदी अगरबत्तीच्या वासाने सुद्धा मला हा त्रास होऊ शकतो. कला म्हणते की अरे च्छा, पण तर काल असं काहीच घडलं नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की काल मी आईस्क्रीम खाल्लं होतं ना थंड म्हणून. कला म्हणते की काय, काल रात्री तू आईस्क्रीम खाल्लं, कधी खाल्लंस. अद्वैत म्हणतो की रात्री खाल्लं. कला म्हणते की अच्छा, म्हणजे किचनमधून मध्यरात्री खडखड आवाज येत होता, याचा अर्थ तू आईस्क्रीम खात होतास. आणि किती आईस्क्रीम खाल्लीस तू. फ्रीजमध्ये तर एक टब ठेवला होता. तर अद्वैत म्हणतो की मी सगळा खाल्ला. कला म्हणते की बापरे, एवढा मोठा टब आईस्क्रीम तू एकट्याने खाल्ला, तुला काहीच वाटलं नाही. चांदेकर, एखादी गोष्ट जर आपल्याला चालत नाही, आपल्या शरीराला चालत नाही, तर तू एक टब आईस्क्रीम काय, एक चमचा आईस्क्रीम सुद्धा खायला नको होतं. आणि एरवी तर माझं फिटनेस, माझं डाएट, माझ्या शरीराचं असं तसं एवढं करत असतोस, आणि मग तुला साधी तुझ्या शरीराची काळजीही घेता येत नाही. अद्वैत म्हणतो की उगाच सांगितलं तुला. कला म्हणते की नाही हां, उगाच नाही सांगितलंय, बरं झालं तू मला सांगितलंस. जेव्हा काल तू ते ऑमलेट करपवलं होतं ना, तेव्हाच मला कळलं होतं की तुला काही खाता येणार नाही आणि तू काही खाणार पण नाही. मध्यरात्री उठून तू खुडखुड करशील मला माहीत होतं किचनमध्ये, म्हणूनच ती खिचडीवरती ठेवली होती ना मी. अद्वैत म्हणतो की पण मी नाही खाल्ली ती खिचडी. कला म्हणते की हो माहिती आहे ना, तुझ्या इगो पुढे तुला काहीच दिसत नाही. आणि जर तुला आता काही झालं असतं तर काय केलं असतं मी. अद्वैत म्हणतो की तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुला, तुला फक्त तोंडाने बोलायचं माहिती आहे, कानाने ऐकायचं माहितीच नाही आहे. आता कालचा विषय मी का काढला, कारण काल तू माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. कला म्हणते की थँक्यू म्हणायचं जाऊ दे, परंतु तू वागतोस त्याचं काय करायचं. तर आता अद्वैत कलाला थांबवतो आणि थँक्यू म्हणतो. कला म्हणते की ठीक आहे, मी तुला थँक्यू म्हटलंय तर त्याचा असाही अर्थ होत नाही की तू जे काही बोलली आहेस ते खरं आहे. आता समजा काल तू केलेली खिचडी जर मी खाल्ली असती तर तू मला इरिटेट केलं असतं, छळलं असतंस मला. कला यावर काहीच बोलत नाही. अद्वैत म्हणत असतो की आता बोल, आता का काही बोलत नाही आहेस तू. कला म्हणते की काल जर तू खिचडी खाल्ली असती तर आज ही वेळच आली नसती. आणि कोणी सांगितली होती रे तुला आईस्क्रीम खायला. त्यात म्हणतो की आता एक शब्दही बोलायचा नाही हां, मी पेशंट आहे ना, आणि पेशंटला कोणी असं इरिटेट करतं का. कला म्हणते की हो का, तू पेशंट आहेस ना, मग एवढं का बोलतोस तू. आता शांतपणे आराम करायचा, मी जे काही देईल ना ते गपगुमाने खायचंय. चहा घेऊन येते मी, आराम कर. इकडे संगीता ही पापड लाटत असते, कारण तिला एक ऑर्डर मिळालेली असते. आता तिकडे काजल येते आणि काजल म्हणते की दे आई, मी लाटते पापड. तेव्हा संगीता म्हणते की नको नको बाई, तू तुझं काम कर, मला माझे पापड लाटू देत. आणि तसंही तुला काय जमणार आहे. तेव्हा काजल म्हणते की काय, काजल खरेला चॅलेंज करतेस तू. काजल आता पापड लाटायला तर घेते, परंतु सगळे नकाशे लाटत असते आणि तिचे सगळे पापड हे पोळपाटाला चिकटत असतात. ती बघून संगीता हसत असते आणि म्हणत असते की अगं काय करतेस तू, हे जरा नाजूकपणा आण शरीरामध्ये, काय नुसतं धांगडधिंगा करत असतेस नेहमी. आणि हा काय कोल्हापूरचा नकाशा बनवलाय का. काजल म्हणते की आई असं नाही बोलायचं हां, आणि हा पहिला डाव देवाचा असतो, म्हणून आता पुढचे पापड बघस तू. आणि आई जमणार नाही वगैरे असं म्हणू नकोस हां, माणसाने नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. परंतु काजलने एवढे प्रयत्न करून सुद्धा काजलला काहीही जमत नसतं. नंतर काजलच म्हणत असते की यार कलाताईला सगळं काही जमतं, मला तर काहीच जमत नाही, मी तर तुला फक्त मदत करायचं म्हणत होते, पण तेही मला करता येत नाही. संगीता म्हणते की अगं तुला मदत करता येते की माझी, तू मला कायम असे माकड चाळे करून हसवत राहतेस आणि मग मला हसायला येतं. काही वेळापुरतं का होईना मी ते दुःख विसरून जात असते. काजल म्हणते की पण खरे बाई, तुम्ही असंच हसत राहा, हसल्यावर तुम्ही खूप छान दिसता, आणि हेच जर कारण असेल ना तर आपण तुम्हाला आयुष्यभर हसवायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर संगीता आता काजलला जवळ घेते. काजलला जवळ घेतल्यानंतर काजलची टोपी मात्र बाजूलाच राहते. तर काजल म्हणत असते की माझी टोपी थांब, टोपी घालून मग मला हक कर. तेव्हा संगीता म्हणत असते की काय ती टोपी, आता कुठपर्यंत ती टोपी घालणार आहेस. तर इकडे कला किचनमध्ये चहा ठेवत असते आणि त्याच वेळी घरातले सगळे मंडळी तिथे येतात. सगळ्या मंडळींना बघून कला अतिशय खुश होते आणि त्यांना विचारत असते की तुमचा प्रवास कसा झाला. तेव्हा आबा म्हणत असतात की प्रवास तर खूप छान होता, फक्त तुझी आणि अद्वैतचीच कमी होती, आणि तू दिलेली न्याहारी तर एवढी छान होती का बस, बाकी काही नाही, परंतु तुझ्या हातचा फक्कड चहा आम्ही बाकी मिस केला.
कला म्हणत असते की हो का, मी चहाचं आदनच ठेवलंय, तुम्ही फ्रेश होऊन घ्या सगळेजण, मी तुमच्यासाठी लगेच चहा टाकते. तर आबा म्हणतात की चालेल. तेवढ्यातच एक मुलगा आता दारावर येतो आणि हॉस्पिटलचं बिल घेऊन तो आलेला असतो. सिटी हॉस्पिटलचं बिल असं त्याने सांगितल्यावर सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. सरोज आता त्या मुलाकडे जाते आणि बिल बघते, तर त्यावर अद्वैत चांदेकर असं नाव लिहिलेलं असतं. सरोज आता कलाला सोडायला सुरुवात करते आणि म्हणत असते की काय ग, माझा मुलगा एवढा आजारी आहे आणि तू इथे चहा बनवत बसली आहेस का? कला म्हणते की आता तो ठीक आहे. सरोज म्हणत असते की कसं काय, तो कसा काय हॉस्पिटलमध्ये गेला, काय झालं होतं त्याला? तेव्हा कला आता सांगू लागते की काल रात्री त्याने आईस्क्रीम खाल्लं होतं आणि त्यामुळे त्याला अस्थमाचा अटॅक आला होता. सकाळी जेव्हा त्याला बरं वाटलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आणि आम्ही घरी आलो. सरोज म्हणते की बघितलं ना आबा तुम्ही, म्हणून तर मला घरी थांबायचं होतं. ह्या मुलीवर माझा काडी मात्रही विश्वास नाहीये. सरोज लगेच अद्वैतकडे जायला निघते. तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम, आता तो बरा आहे. सरोज म्हणत असते की एक शब्दही बोलू नकोस, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. मला तू फोन का नाही केलास? आणि मी जेव्हा फोन करत होते तेव्हा तर अद्वैत फोन उचलत नव्हता, याचा अर्थ तो तिकडं होता. तर पण तुला मला फोन करून सांगता आलं नाही का? मला जर कळलं असतं ना तर मी लगेच सांगितलं असतं की त्याला आईस्क्रीम चालत नाही आहे म्हणून. तू मुद्दाम त्याला जेवणामध्ये आईस्क्रीम दिलंयस. सरोजचा आवाज अद्वैतला ऐकू येत असतो आणि तो आता लगेच खाली यायला निघतो. कला म्हणत असते की अहो सरोज मॅडम, आता तो बरा आहे. तेव्हा सरोज म्हणत असते की एक मिनिट, माझा मुलगा काय आहे कसा आहे हे तू सांगायची अजिबात मला गरज नाही आहे. मी समर्थ आहे त्याची काळजी घेण्यासाठी. तुम्हाला दोघांना कशाला घरामध्ये एकत्र सोडलं असं झालंय मला. तितक्यातच तिथे अद्वैत येतो. सरोज लगेच अद्वैत जवळ जाते आणि अद्वैतला विचारते की अद्वैत काय झालंय, कसं आहेस तू? तेव्हा अद्वैत आता सांगू लागतो की आई अगं टेन्शन घेऊ नकोस, मी ठीक आहे. सरोज म्हणते की ही मुलगी जेव्हापासून घरात आली आहे ना तेव्हापासून काही ना काहीतरी प्रॉब्लेम करतच असते. तेव्हा अद्वैत आता कलाची बाजू घेत बोलत असतो की आई तिला काहीच बोलू नकोस. तिनेच मला वेळेत धडपड करून हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून मला कमी त्रास झाला. ती नसती तर आज काहीतरी वेगळंच झालं असतं. तर आबा म्हणत असतात की सुनबाई, आज तुझ्यामुळे या घरावरचं पुन्हा एकदा संकट टळलं आणि नेहमी आपल्या नवऱ्याच्या असंच पाठीशी राहा आणि एकमेकांच्या साथीने असाच सुखाने संसार करा. इकडे अद्वैत आता त्याच्या खोलीमध्ये असतो आणि विचार करत असतो. ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्या त्याला आठवत असतात आणि त्याला आठवत असतं जेव्हा कलाला हॉस्पिटलचं बिल देण्याची वेळ आली तर कलाकडे 1 रुपया सुद्धा नव्हता आणि तेव्हा ती तिच्या बांगड्या देत होती माझ्यासाठी. तेव्हा अद्वैत विचार करू लागतो की खरेला सुद्धा पैशांची गरज लागत असेल. आधी तरी ती स्वतःचं काम करत होती, परंतु आता तेही करत नाहीये. तिला पैशांसाठी असा हात पसरायला लावणं काही बरोबर नाही, त्यासाठी काहीतरी करायलाच हवं. तेवढ्यातच सरोज अद्वैतसाठी दूध घेऊन आलेली असते, परंतु अद्वैतचं सरोजकडे लक्ष नसतं. त्यामुळे अद्वैत म्हणतो की खरे मला तुला असं सांगायचं होतं. सरोज म्हणते की अरे वा, एका दिवसात जास्तच सवय लागलेली दिसते तुला. बरे जाऊ दे, मला त्या मुलीचा विषयच नकोय. आणि काय रे, कसा आहेस तू? एका दिवसात कोणी एवढा आईस्क्रीम खातं का? तर अद्वैत म्हणत असतो की आई अगं नको काळजी करू, मी ठीक आहे आता. सरोज म्हणते की हो का, आईला नाही सांगायचं किती काळजी करायचं ते. अद्वैतसाठी दूध नाही तर कॉफी आणलेली असते आणि ती अद्वैतला घ्यायला सांगत असते. त्याच वेळी तिथे कला येते आणि कलाने अद्वैतसाठी तुळशीची पानं घालून चहा आणलेला असतो. सरोज तिला म्हणत असते की माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी मी आता आली आहे, त्यामुळे तुला काळजी घेण्याची काही गरज नाही आहे आणि मी गरमागरम त्याला कॉफीसुद्धा आणली आहे. तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम, परंतु आता त्याच्या तब्येतीसाठी चहा योग्य राहील, म्हणजे त्याचा घसा शेकला जाईल ना, म्हणून म्हणतेय मी. सरोज म्हणते की काय ग, तुला नक्की काय म्हणायचंय? की तुलाच फक्त माझ्या मुलाची काळजी आहे, मला माझ्या मुलाची काळजीच नाहीये का? तो माझा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे मला चांगलंच कळतं. आता उगाच मला हे दाखवायला जाऊ नकोस की मला त्याची काळजी नाहीये म्हणून. कला म्हणते की पण सरोज मॅडम, मी तुम्हाला असं काही दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीये. तेव्हा सरोज म्हणते की इनफा, मी तुला पुन्हा एकदा सांगते की माझ्या मुलाची एवढी काळजी करण्याची काही गरज नाही आणि त्याच्या वाटे जायची काही गरज नाही आहे आणि तसंही त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि तसंही माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात तुझ्यासारख्या खोटाड्या व्यक्तीला कधीही जागा मिळणार नाही. कला म्हणते की सरोज मॅडम, मी तुमच्या मुलाची जी काही मदत केली आहे त्यासाठी मला त्याच्यासोबत काही नातं निर्माण करायचं आहे किंवा मला त्याची काही गरज आहे असं म्हणून मी काहीच केलं नाही आहे. आपण एखाद्या अनोळख्या व्यक्तीला ज्या भावनेने मदत करतो अडीअडचणीच्या वेळी, त्याच भावनेने मी त्याला मदत केली आणि ती भावना म्हणजे फक्त माणुसकीची भावना आहे आणि त्यातून जर तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल तर आय एम सॉरी. हे सर्व सांगताना कलाच्या डोळ्यात पाणी असतं आणि कला आता तिथून निघून गेलेली असते. तर अद्वैतनेही हे बघितलेलं असतं. अद्वैत विचार करत असतो की खरेला माझ्यासाठी कोणासमोर तरी हात पसरावे लागले हे मला अजिबात आवडलेलं नाहीये.
काहीही करून खर्चाला तिच्याकडे काहीतरी तरी पैसे असतील असं मला काही करावंच लागेल. अद्वैतने आता कोल्हापूर बँकमध्ये कॉल केलेला असतो आणि त्यांना तो म्हणत असतो की माझ्या घरातल्या सर्वांचे अकाउंट मला ओपन करायचे आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही घरी याल का? तेव्हा ते म्हणतात की आज तर मला जमणार नाही, परंतु मी उद्या तर येऊ शकतो. अद्वैत म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही उद्या या. इकडे नैना तिच्या खोलीमध्ये असते आणि मिस अँड मिसेस कोल्हापूरची ती ॲड बघते आणि तिला खूप आनंद होतो. ती म्हणत असते की वा, हीच संधी आहे की स्वतःला प्रूव्ह करण्याची आणि घरातल्यांनाही प्रूव्ह करून देण्याची. आणि मी जर ही ब्युटी कॉन्टेस्ट जिंकले तर लाईफ सेट आहे माझी. स्पर्धा सुरू व्हायला तर अजून 4 महिने, तोपर्यंत मी एक काम करते, मस्त वेट लूज करून घेते. तितक्यातच आता नैनाला सौरभचा कॉल आलेला असतो आणि सौरभ नैनाला म्हणत असतो की काय नैना, काय करतीयस तू? आणि तू मला तर कॉलही नाही केला. तर नैना म्हणत असते की बोल, काय बोलायचं आहे तुला? आणि मी तुला कसा कॉल करणार आहे? तुला माहीत नाही का मी इकडे सासरी आहे म्हणून? सौरभ म्हणतो की अगं एवढं काय त्याच्यामध्ये, तसंही तो तुझा कुठे खरा नवरा आहे आणि तसंही तू ते सासर सोडणारच आहे ना, मग आत्तापासूनच एवढं घाबरायची काही गरज नाही आहे. नैना घाबरलेली असते. नैना म्हणत असते की अरे पण माझं लग्न होऊन आताशी तर 1च महिन्यात झाला आहे आणि मी एवढ्यात माझ्या नवऱ्याला नाही सोडू शकत आणि तुला तर माहिती आहे ना मला बदला घ्यायचा आहे. तर सौरभ म्हणत असतो की अगं पण नैना मी तुला फार मिस करतोय गं. तर नैना म्हणते की हाऊ स्वीट, आता ठेवू मी फोन? सौरभ म्हणतो की ऐक ना, आपण आज संध्याकाळी भेटू शकतो का? नैना म्हणते की नाही जमणार रे मला. सौरभ म्हणतो की ठीक आहे, मग उद्या भेटूयात का? नैना म्हणते की थांब, मी तुला कॉल करून सांगेल नंतर. आता ना कोणीतरी येतं आहे, मला आता फोन ठेवावं लागेल, मी तुझ्याशी नंतर बोलते, बाय. असं करून आता नैना कसं बसं त्याला कटवते आणि फोन ठेवते. नैना म्हणत असते की बापरे, ह्याचा तर मी विचारच केला नव्हता की असं काही होईल म्हणून. याला मी नंतर मॅनेज करते, परंतु सगळ्यात पहिल्यांदा मला ब्युटी कॉन्टेस्ट आहे. ॲड्रेसमध्ये चांदेकर मेन्शन टाकायला पण किती छान वाटतंय, म्हणजे जो कोणी अरेंज करणार असेल त्यालाही कळेल की मी चांदेकर मेन्शनमधून आली आहे. इकडे कलाचं पार्सल आलेलं असतं. कला तिचं पार्सल रिसीव करते तर रजनी कलाला विचारते की काय गं कला, काय मागवलंयस तू? तेव्हा कला सांगते की मी इन्हेलर मागवलेत आणि मी असं ठरवलंय की आता प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यामध्ये एक तरी इन्हेलर असावं. देवाच्या कृपेने काल निभावलं, परंतु जे कोणी असेल त्याला लगेच इन्हेलर मिळायला हवं. रजनी म्हणते की अरे वा, हे तुला छान सुचले, तू एक काम कर, आता 2 इन्हेलर मला दे, मी एक माझ्या रूममध्ये ठेवते आणि एक सरोज वहिनीच्या रूममध्ये ठेवते. कला आता सर्व खोलीमध्ये एक इन्हेलर ठेवते. त्यानंतर अद्वैत इकडे मिस्टर स्वामीनाथन यांच्यासोबत बोलत असतो. कला आता रूममध्ये येते आणि ड्रॉवरमध्ये इन्हेलर ठेवत असते. अद्वैत म्हणतो की हे काय करतेस तू? कला अद्वैतला म्हणते की मला तुझ्या गाडीची चावी दे. अद्वैत म्हणतो की विचारलेल्या प्रश्नाचं तुला सरळ उत्तर देताच येत नाही का मला? कला म्हणते की मी तुला गाडीची किल्ली मागितली ना, मग दे बरं मला तू. अद्वैत तिच्याकडेच बघत असतो. कला म्हणते की अरे लवकर दे. तर कला आता अद्वैतची वाट बघत नाही आणि स्वतःच ड्रॉवरमधून चावी घेऊन आता ती गेलेली असते. अद्वैत मागे म्हणत असतो की आता कशाला हवी हिला माझ्या गाडीची चावी? आता काही ड्राईव्ह करते की काय ही? पण ड्रायव्हिंग तर हिला येत नाही, मग काय करणार आहे ही? आता अद्वैत घाबरतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अद्वैत कलाला म्हणत असतो की काय गं, काय चाललंय तुझं? मगाशी तू माझ्या रूममध्ये इन्हेलर ठेवलं आणि आता माझ्या कारमध्ये इन्हेलर ठेवते, काय चाललंय काय तुझं? आणि तुला काय वाटलं सतत मी आजारी पडतो का? कला म्हणते की काल रात्री तुझ्यामुळे मला जो त्रास झाला ना, त्यामुळे करते मी हे सगळं. तर इकडे मिस अँड मिसेस कोल्हापूर यांचं काहीतरी पार्सल आलेलं असतं. कला ते पार्सल बघते आणि ती विचार करते की कलाताई ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतीये, याचा अर्थ तिच्या पोटात बाळ आहे ना, की नक्की ती प्रेग्नंट आहे हीच गोष्ट ती विसरून गेली आहे. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.